तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यातलं पहिलं जाहीर भाषण कुठं केलं होतं? तुम्ही म्हणाल एखाद्या सत्याग्रहामध्ये किंवा राजकीय सभेत. तर असं नाही. बाबासाहेबांनी आपलं पहिलं जाहीर भाषण एका क्रिकेटपटूच्या सत्कार समारंभामध्ये केलं होतं. अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. क्रिकेटप्रेमी बाबासाहेबांनी क्रिकेटपटूबद्दल पहिलं भाषण केलं होतं. ज्या क्रिकेटमध्ये आपण विराट कोहली आणि रोहित शर्माचं कौतुक करतो, त्याच क्रिकेटमध्ये 100 वर्षापूर्वी एक असा दलित खेळाडू होता ज्याच्या भेदक फिरकीपुढं गोऱ्या ब्रिटिशांनाही घाम फुटायचा. ज्या खेळाडूला स्वतः बाबासाहेबांनी नवरत्न मानलं होतं, स्वतःच्या हातानं मानपत्र लिहून दिलं, पण पुढं असं काय घडलं की याच खेळाडूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात थेट निवडणूक लढवली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाची स्टोरी, त्यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं आणि बहुधा एकमेव मानपत्र कोणासाठी आणि का लिहिलं होतं, त्यातूनच भारतातल्या आरक्षण धोरणाचा जन्म कसा झाला, हे सगळं उलगडून सांगणार आहोत. ही भारतातील अव्वल दर्जाचे फिरकीपटू आणि पहिले दलित क्रिकेटपटू पी बाळू यांची ही गोष्ट आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी एक विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी. पी बाळू, भारतीय क्रिकेटचा पहिला महानायक. ही गोष्ट सुरू होते 20व्या शतकाच्या सुरुवातीला. क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांचा राष्ट्रीय खेळ होता, त्यामुळे त्याला खूप मोठी प्रतिष्ठा होती. त्यामुळं भारतातल्या कथित उच्चभ्रू जाती, राजकारणी आणि श्रीमंतांमध्ये हा खेळ खूप लोकप्रिय झाला. भारतात त्यांचीच या खेळात मक्तेदारी निर्माण झाली होती. पण अशा या अत्यंत कर्मठ विषमतेने भरलेल्या या काळात एक महत्वाची गोष्ट घडली. 19 मार्च 1876 रोजी महाराष्ट्राच्या सीमेवर कर्नाटकाच्या धारवाडमध्ये एका दलित चर्मकार कुटुंबात पी बाळू म्हणजेच बाळू पालवणकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्कराच्या 112व्या इन्फंट्री रेजिमेंटमध्ये शिपाई होते. वडिलांची पुण्यात बदली झाल्यावर पी बाळू 1892 मध्ये पुण्याच्या क्लबमध्ये अवघ्या 3 रुपये महिना पगारावर कामाला लागले. तिथं त्यांचं काम होतं क्रिकेटच्या खेळपट्टीची निगा राखणं, मैदानावर जड रोलर फिरवणं आणि सराव करणाऱ्या गोऱ्या अधिकाऱ्यांसाठी गोलंदाज म्हणून बॉल टाकणं. तिथं भारतीयांना बॅटिंग करण्याचा अधिकारच नव्हता. पण मिस्टर ट्रॅस आणि जे ग्रेग यासारख्या बलाढ्य ब्रिटिश फलंदाजांना बॉल टाकत या आधुनिक एकलव्यानं अत्यंत भेदक अशी फिरकी गोलंदाजी आत्मसात केली. ब्रिटिश फलंदाजाला बाद केल्यावर त्यांना बक्षीस म्हणून 8 आणे मिळत. त्यांच्या या गोलंदाजीची चर्चा अख्ख्या पुण्यामध्ये अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली आणि ब्रिटिशांना हरवण्याच्या ईर्ष्येपोटी हिंदू क्लबनं सनातनी ब्राह्मणांचा विरोध झुगारून आपल्या टीममध्ये पी बाळूंना समाविष्ट करून घेतलं. मैदानात हिरो आणि मैदानाबाहेर अस्पृश्य. पण जो खेळाडू टीमला एकहाती मॅच जिंकून देत होता, त्याच्या वाट्याला मैदानाबाहेर काय आलं? केवळ अपमान. मॅचमध्ये बाळू गोलंदाजी करायचे तेव्हा त्यांच्या हातातला चेंडू इतर उच्चवर्णीय समजले जाणारे खेळाडू मोठ्या आनंदाने पकडायचे, पण मैदानाबाहेर मात्र त्यांना विटाळ मानलं जायचं. चहापानाच्या वेळेत पवेलियनमध्ये बसून चहा पिण्याचा अधिकारही पी बाळूंना नव्हता. त्यांच्यासाठी पवेलियनच्या बाहेर लांब एका मातीच्या कपात किंवा फेकून देण्याजोग असलेल्या एका कपामध्ये चहा दिला जायचा. दुपारच्या जेवणासाठी त्यांची वेगळ्या टेबलवर सोय केली जायची आणि त्यांना स्वतःची ताटवाटी स्वतःच धुवून ठेवावी लागायची. त्यांच्या मदतीसाठी देखील एक दलित नौकरच ठेवण्यात आलेला होता. पण या सगळ्या अपमानाचा बदला पी बाळूंनी आपल्या बोटांच्या फिरकीने घेतला. 1811 साली टीम इंडिया पहिल्यांदाच इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली. हा दौरा टीम इंडियासाठी अत्यंत निराशाजनक राहिला, पण यात एक तारा चमकला, तो म्हणजे पी बाळू. या दौऱ्यात त्यांनी 18.86च्या सरासरीनं तब्बल 114 विकेट घेतल्या. ब्रिटिश कमेंटेटरसाठी म्हणजे तिथल्या टीकाकारांसाठी, अभ्यासकांसाठी तोंडात बोट घालायला लावणारी ही सगळी परिस्थिती होती. पण भारतात आल्यावर मग काय झालं? 1911 साली आणि त्यानंतरही पी बाळू हेच टीम इंडियाच्या कर्णधार पदासाठीचे सर्वात योग्य आणि अवतरण चिन्हामध्ये मेरिटवाले खेळाडू होते. पण कथित खालच्या जातीत जन्म झाल्यामुळं, अस्पृश्य असल्यामुळं त्यांना हिंदू संघाचं कर्णधारपद कधीच मिळालं नाही. त्यांना कायम उपकर्णधार पदावर समाधान मानावं लागलं. पण ही गोष्ट ही त्यांच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या क्रिकेट शौकीनांना सहन होत नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं भाषण आणि पहिलं मानपत्र. 1918 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. तेव्हा त्यांच्या कानावर एक गोष्ट आली. ती गोष्ट म्हणजे पी बाळूंना अपमानास्पद वागणूक दिली जाते हे त्यांना कळलं होतं.
बाबासाहेबांनी या महान खेळाडूचा त्यामुळेच जाहीर सत्कार करण्याचं ठरवलं. त्यांनी आपले मित्र सीताराम नामदेव शिवतरकर यांना पी बाळूंचा मुंबईमध्ये जंगी सत्कार समारंभ आयोजित करण्यास सांगितलं. याबद्दलच प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत दत्ता भगत यांनी राज्य सरकारचं मासिक लोकराज्यमध्ये एका लेखात हा सगळा प्रसंग मांडलाय. त्यांच्या लेखानुसार 25 जानेवारी 1920 रोजी मुंबईत करीमभाई इब्राहिम कामगार समाजाच्या लायब्ररीत पी बाळूंचा जाहीर सत्कार करण्यात आला. रोहिदास समाजातले अनेक कार्यकर्ते आणि कोल्हापूरहून दत्तोबा पवार मुद्दाम उपस्थित होते. हॉलमध्ये बसायला जागा नव्हती, त्यामुळे हॉल बाहेर ही प्रचंड गर्दी उभी राहून हा सगळा कार्यक्रम याची डोळा सगळं ऐकत होती. याच ऐतिहासिक मंचावरून तरुण तुर्क बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हातानं लिहिलेलं एक मानपत्र अत्यंत आदरपूर्वक वाचून दाखवलं. हे ऐतिहासिक मानपत्र पुढे बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मूकनायक वृत्तपत्राच्या फेब्रुवारी 1920च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आलं. बाबासाहेबांनी मानपत्रात काय लिहिलंय? बाबासाहेबांनी पी बाळू यांच्या सन्मानार्थ जे मानपत्र लिहिलं त्यात अत्यंत प्रखर आणि सडेतोड शब्दामध्ये तत्कालीन व्यवस्थेला उघडं पाडलं होतं. बाबासाहेब मानपत्रात लिहितात, श्री बाळू बाबाजी पालवणकर आणि त्यांचे बंधू पी विठ्ठल यास या अधोगतीप्रत पोहोचलेल्या भारतखंडात जी काही थोडीशी नवरत्न निर्माण झाली आहेत त्यात आपली आणि आपल्या बंधूंची प्रामुख्यानं गणना होते. याचा आपल्या ज्ञाती बांधवास मोठा अभिमान वाटतो. या भारतखंडानं आपल्या अन्याय जातीबंधानं रोहिदास समाजाचं जितकं नुकसान केलंय त्या भारतखंडाची लाज आज अनेक वर्ष होत असलेल्या क्रिकेटच्या चौरंगी सामन्यात हिंदूंचा झालेला अपूर्व विजय सर्वस्वी आपल्या आणि आपल्या बंधूंच्या अप्रतिम खेळामुळे झालाय हे निर्विकार आहे. पुढं बाबासाहेब लिहितात, आपणास हिंदू टीमच्या कॅप्टनचा दर्जाही गुणकर्म विभागशा या न्यायानं मिळावयास पाहिजे होता. हे घडलं नाही. ही खरोखर खेदाची गोष्ट आहे, पण आश्चर्याची नाही. निदान आपल्या नीती सुधारल्याखेरीज आपली उन्नती होणे नाही असा उपदेश करणाऱ्या नीतिमान हिंदूंना लाजवणारी तर ही गोष्ट आहेच. या मानपत्रातला प्रत्येक शब्द हा तत्कालीन व्यवस्थेवर ओढलेला एक प्रखर आसूड होता. गुणकर्म विभागशा हा शब्द वापरून बाबासाहेबांनी तत्कालीन हिंदू समाजाच्या दांभिकतेवर खोटेपणावर बोट ठेवलं होतं. बाबासाहेबांचं पहिलं भाषण आणि आरक्षण नीतीचा जन्म हे मानपत्र चांदीच्या करंड्यातून पी बाळू यांना प्रदान केल्यानंतर बाबासाहेबांचं भाषण झालं. ते अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचं होतं. बाबासाहेबांच्या सार्वजनिक आयुष्यातलं हे पहिलं भाषण होतं. बाबासाहेब आपल्या भाषणात ब्रिटिशांना आणि इथल्या जातीयवादी व्यवस्थेला उद्देशून म्हणाले, आम्ही लायक नाही म्हणून आमची स्वराज्याची मागणी लांबवत नेणाऱ्या आमच्या सरकारनं पी बाळूचं उदाहरण लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही पुरते लायकच नाही तर पुरेसे सोशिकी आहोत. म्हणून तर पी बाळूंना कर्णधारपद मिळावं याची आम्ही कधी मागणीही केली नाही किंवा त्यांना डावललं याची साधी तक्रारही केली नाही. 1920 सालचा सूर्य देशात उगत होता तेव्हा लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीचं वारं वाहत होतं आणि महात्मा गांधींच्या असहकाराच्या आंदोलनाचा देशात उदय होत होता. तेव्हा बाबासाहेबांचा हा बहिष्कृतांच्या बंडखोरीचा एल्गार मुंबईसारख्या शहरात प्रथमच ऐकायला मिळत होता. दत्ता भगत यांच्या मते बाबासाहेबांचा हाच एल्गार पुढं आरक्षण नीतीत रूपांतरित झाला. पी बाळू यांच्याकडे प्रचंड गुणवत्ता होती, पण त्यांना केवळ जातीमुळं आणि अस्पृश्यतेमुळं कर्णधारपदाची संधी नाकारली गेली. गुणवत्ता असूनही संधी नाकारणाऱ्या या अन्याय व्यवस्थेला मोडून काढण्यासाठीच बाबासाहेबांनी पुढं आरक्षणाचं धोरण संविधानात मांडलं. गुणवत्ता आणि संधी यातला हा अत्यंत महत्त्वाचा फरक बाबासाहेबांनी तेव्हा म्हणजे 100 वर्षापूर्वी 25 जानेवारी 1920 रोजीच पी बाळू यांच्या सत्कार समारंभामधून संपूर्ण देशाला समजावून सांगितला होता. पुढं 1923 मध्ये प्रचंड संघर्षानंतर पी बाळू यांचे लहान बंधू पी विठ्ठल यांना हिंदू संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आणि त्यांच्याच नेतृत्वाखालच्या संघानं युरोपियनांना धूळ चारली. त्यावेळी उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या तथाकथित सुवर्णांनी याच दलित कर्णधाराला विजयाच्या आनंदात खांद्यावर उचलून घेतलं. हा बाळूंच्या मनगटाचा आणि बाबासाहेबांच्या प्रगल्भ विचारांचा मोठा विजय होता असं म्हटल्यास वावगर ठरणार नाही. बाबासाहेब विरुद्ध बाळू संघर्षाचा नवा अध्याय. सुरुवातीच्या काळात बाबासाहेब आणि बाळू यांच्यामध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध होते.
1924 मध्ये बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेचं बाळू हे सदस्य होते. 27 जुलै 1927 रोजी बाबासाहेबांनी मूक नायकमध्ये बाळू यांच्या गौरव करणारा एक लेखही लिहिला होता. इतकंच काय, तर मुंबई महापालिकेत बाबासाहेबांनी अत्यंत संघर्षानं अस्पृश्यांसाठी जी जागा मिळवली होती त्यावर बाळू यांचीच सन्मानानं नियुक्ती करण्यात आली. पण 1930 नंतर या दोघांमध्ये वैचारिक दरी निर्माण होऊ लागली. बाबासाहेब दलितांच्या हक्कांसाठी गोलमेज परिषदेत स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करत होते. नेमके त्याच वेळी 1931 मध्ये बाळू यांनी एकात्मिक मतदान पद्धतीला अधिकृतरित्या पाठिंबा दिला होता. हा बाबासाहेबांच्या चळवळीला मोठा धक्का होता. मराठी विश्वकोशातील एका नोंदीनुसार 1932च्या ऐतिहासिक पुणे कराराच्या वेळी महात्मा गांधींनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. तेव्हा बाळू यांनीच मध्यस्थी केली होती. बाळू हे गांधीजींच्या विचारांनी पूर्णपणे प्रभावित झाले होते, प्रेरित झाले होते. पुढे जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याची ऐतिहासिक घोषणा केली तेव्हा बाळू यांनीच त्यांना उघडपणे विरोध केला होता. बाबासाहेबांचा विचार आहे आणि पुढे तो विचार आत्मघातकी असल्याचं देखील म्हटलं. इथूनच त्यांच्यातील राजकीय वाटेवरून कायमची ताटातूट झाली. बाबासाहेबांविरुद्ध बाळू निवडणुकीच्या रिंगणात. 1937च्या प्रांतिक निवडणुकीत काँग्रेसनं एक राजकीय खेळी खेळली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आग्रहास्तव काँग्रेसनं बाळू पालवणकर यांना थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या दलिताविरुद्ध दलित असा संघर्ष या निमित्ताने उद्भवला. मात्र या अत्यंत चुरशीच्या आणि ऐतिहासिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13,245 मतं मिळवून बाळू पालवणकर यांचा दणदणीत पराभव केला. बाळू यांना या निवडणुकीत अवघी 11,200 मतं मिळाली. एक प्रकार बाबासाहेबांच्या व्यापक नेतृत्वावरच या निमित्तानं जनतेनं मोहर उमटवली. पुढे वयाच्या 79व्या वर्षी 4 जुलै 1955 रोजी बाळू पालवणकर यांचं निधन झालं. आज देशात द्रोणाचार्य, CK नायडू आणि देवधर यांच्या नावानं मोठमोठ्या क्रिकेट ट्रॉफीज आहेत, दिल्या जात आहेत. पण भारताच्या या पहिल्या क्रिकेट महानायकाच्या नावानं कोणतीही ट्रॉफी किंवा स्मारक नाही. इतिहासकारांनीही त्यांना म्हणजे पी बाळूंना बेदखल केले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दृष्ट्या महामानवानं 1920 सालीच त्यांची योग्यता ओळखून त्यांना मानपत्र देऊन त्यांचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कायमचं कोरून ठेवलं. मग महान पराक्रम गाजवूनही बाळू पालवणकर विस्मृतीत का गेले? हिंदुस्तान टाइम्स मधल्या एका लेखामध्ये प्राध्यापक रमेश कांबळे यांनी केलेल्या एका विश्लेषणानुसार दलित चळवळीत त्यावेळी 2 विचारप्रवाह होते. एक विचारप्रवाह प्रस्थापित शोषक व्यवस्थेत स्वतःसाठी थोडी जागा म्हणजे आहे त्याच्यामध्येच सामावून घेत तडजोड करत राहण्यासाठीचा हा गट होता आणि या गटाचं प्रतिनिधित्व हे बाळू करायचे. तर दुसरा विचारप्रवाह हा व्यवस्थेवर मुळापासून घाव घालून संपूर्ण व्यवस्था बदलण्याची भाषा करायचा. याचं नेतृत्व बाबासाहेब करायचे. बाळू हे गांधीवादी प्रवाहात गेल्यामुळं आणि नंतर क्रिकेट इतिहासकारांनी केवळ कसोटी क्रिकेटलाच महत्त्व दिल्यानं ते विस्मृतीत गेले. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? बाबासाहेबांनी केलेलं पहिलं भाषण, त्यांनी लिहिलेलं पहिलं मानपत्र कसं वाटलं? पी बाळूंबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.